काय सकाळ आहे, एक नंबर. हा, आणि कसली थंडी आहे माहिती आहे का? एक नंबर थंडी आहे, एक नंबर. पाऊस पण एकदम असा बारीक आहे, अजिबात जोरात पाऊस नाही. आणि थंड असं एकदम हे आहे, असं मॉइस्ट वाला थंड असतं ना. वाव. पूलमध्ये जायचं का? नको. सी द व्ह्यू. सो मी आलोय महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरमध्ये आलोय. म्हटलं आपण डायरेक्ट एक जागी जाण्यापेक्षा आपण पहिला थोडंसं इथे आतमध्ये येऊ, थोडं स्टे करू आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघू. व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. सूर्य असा बोलतोय मला निघू दे बाहेर, पण हे ढग बडीज नो. सो असं मस्त आहे. पाऊस पण अगदी काही जोरात किंवा काय नाही, एकदम हलका पाऊस आहे. जसा मस्त वाटतं, ज्या पावसामध्ये मस्त वाटतं तसं पाऊस आहे. आणि थंडावा तर तुम्ही स्वेटर घालून याल असं थंडावा आहे. सो म्हटलं आपण थोडासा एक ॲटमॉस्फिअर एक्सपिरियन्स करू आणि मग पुढे जाऊ. मग आम्ही इथून 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 आता आम्ही चाललो आहे सांगलीला. कोण मला सांगा, कोण लोणावळ्यामध्ये सकाळ सकाळी लवकर उठायचं आणि त्या घाटामध्ये जायचं, त्या टायगर पॉईंटला, आणि तो फॉग एक्सपिरियन्स करायचा आणि फॉग एक्सपिरियन्स करून पुन्हा घरी यायचं. असं कोणी केलं आहे? कारण आम्ही हेच करायचो, सकाळी लवकर उठायचो आणि पावसात किंवा थंडीत कमी पण पावसात जास्त, पावसात वरती जायचं इथे टायगर पॉईंटला, असा फॉग असा एक्सपिरियन्स करायचा, खाली यायचं 1-2 वाजता घरी. आता करतात की नाही करत माहिती नाही, कारण आम्ही पण जात नाही एवढं. पण मजा यायची तेव्हा. आणि कोणाची ना कोणाची गाडी, हवा ह्या मित्राची ही गाडी, ह्या मित्राची, मी तर चोरून गाडी न्यायचो पप्पांची. पप्पांच्या शिव्या ऐकायचो आणि चोरून गाडी न्यायचो. आणि कसं करायचो, सकाळी लवकर निघायचो, गपचूप गाडी घ्यायचो, ते झोपलेले बघून हे चालवायची गाडी मस्त, आणि मग यायचं. गरम पाणी आहे, गरम. मग असं कोण करतं लोणावळ्याचा विषय, ते नक्की सांगा मला. काय मस्त वाटतं माहिती आहे का? म्हणजे ते बोलतात ना, ते तुम्ही बीच पर्सन आहे का माउंटन पर्सन आहे? तर मग मी माउंटन पर्सन आहे, कारण बीचवरती मला इतकं जास्त नाही आवडत. पण माउंटनमध्ये आलं ना, असं दिमाग खुल जातं. ते मुंबई पुणे एक्सप्रेस टनलमध्ये घुसतो, त्याच्या आधीचा सीन, त्यानंतर पुन्हा तो आता आता मिसिंग लिंक आहे, पण आता मिसिंग लिंक पार केल्यानंतरचा जो स्ट्रेच आहे पुण्यापर्यंतचा, तो असा एकदम थोडे डोंगर आहे, आतूनमधून गेलो आहे आपण. आणि पुण्याच्या अलीकडे पोचूस तो स्ट्रेच नाही आवडत. तो स्ट्रेच असा मला सिटीवाला स्ट्रेच वाटतो, पण अलीकडेपर्यंत एकदम मस्त असतं. तसं तसं ड्राईव्ह आणि तसं ॲटमॉस्फिअर पाहिजे. तुम्ही कधी पण जा, त्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये ना ॲटमॉस्फिअर भारीच असतं. चला मग भेटूया आपण. हाँ, तेरे सांसों में भीगे लम्हातों में मुझको डुबा दिशनदी सी है. किती सुंदर व्ह्यू आहे, किती सुंदर. सकाळ सकाळी असं ह्या व्ह्यूला उठायचं आणि विचार करा, या व्ह्यू मध्ये भाजी बिजी आणायला जायची किंवा मुलाला शाळेत सोडायला जायचं, ह्या व्ह्यू मध्ये किती मजा येईल ना. हा, पण काय आहे, इकडची लोक लकी आहेत, आपण नाही. आपण ठाण्यातच बरं आहे. महाबळेश्वरनं थेट ठाण्यात आम्ही जिमला चाललोय. ऍक्च्युली ना, महाबळेश्वरला गेलो, तिथून काय बोलतोय, गावाला जसं पोचलो ना, तसं आम्हाला त्याच दिवशी निघायचं होतं रिटर्न घरी. आणि रिटर्न निघायचं होतं, मग
खूप घाई गडबड झाली. आणि मी त्या दिवशी सांगितलं ना की मला ते ड्राय आईचा जरा त्रास आहे, तर त्याच्यामुळे ते एका डॉक्टरकडे गेलेलो होतो तिथल्या तिथे. म्हटलं गावचे डॉक्टर जरा चांगले असतील, आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलेलो होतो. तर त्याशी बोललो, सगळं झालं. ते तिथे 3 वाजता जे गेलो ते डायरेक्ट 5, 5:30, 6 वाजता बाहेर आलो. आणि त्यांनी सांगितलं की तुझा झोप होत नाही. मी म्हटलं आता झोप होत नाही त्याला काय आहे, आता माणसाच्या आयुष्यामध्ये झोप काय, काम बिम डोक्याला त्रास कमी असतो का. सो त्यांनी मला ना एक गोळी दिली की बाबा, एक गोळी म्हणजे थोडेफार गोळ्या दिल्यात जेवणाच्या आधीचे वगैरे, आणि एक गोळी दिली. ती गोळी झोपायच्या आधी खायची. मी आधी मॅग्नेशियम वगैरेचं गोळी घेत होतो, पण भाई ही गोळी डेंजर. म्हणजे ही गोळी खाल्ली की आईच्या गावात डायरेक्ट बेडरूम मध्ये, डायरेक्ट म्हणजे एक 5, 10, 15 मिनिटात, 15 मिनिटात ना रे, 15 मिनिटातच लगेच बेडरूम मध्ये जातो, झोपून जातो डायरेक्ट. आणि विचार असे जबरदस्ती आणायची जरी झाली तरी येत नाहीत. काय डेंजर गोळी आहे काय कळत नाही मला, पण एक नंबर झोप लागते, एकदम विचित्रच झोप लागते, विचित्र. सो चाललोय जिमला, आणि आज बड्डे स्पेशल मी माझा आवडता वर्कआउट करणार. तर मी आधी ना मम्मीला पण बोलायचं की माझ्या बड्डेला स्टोरीज वगैरे टाकू नकोस, आणि मी ते फेसबुकवरनं एक नोटिफिकेशन जातं, इंस्टाग्रामवर कुठेही माझा बड्डेचा जिकर केला नाही किंवा माझा बड्डे कधी असतो काय असतो. सो मला असे मूच विश येतात, एक तर घरातले, एक तर सासूरवाडीतले, आणि हातभर मित्र आहेत, मोजण्या एवढे मित्र आहेत, तेवढ्या लोकांचेच विश येतात, तेच लोक विश करतात. मला त्यातच बरं वाटतं. आणि बड्डे असं काय या एजला असं ॲज सच काय असं एवढं राहिलं नाही आहे. काय जास्त फार तर फार काय करणार आहे, कपडे घेऊ, हे घेऊ, ते घेऊ, काय करणार काय. पण ह्या आता व्लॉगिंग जे मी चालू केलं आहे त्याच्यामुळे मला एक असं वाटतं की आपण काहीतरी एक गोष्ट करू शकतो. तर माझ्या डोक्यात प्लॅन आहे तो, पण एक्झिक्युशन करायचा की नाही त्याचा माझा विचार चालू आहे, की करायचा आत्ता करूया, ह्या ह्याच्यापासूनच करूया की पुढच्या वर्षीपासून करूया, हे थोडंसं मी विचारात आहे. माझ्या मोस्टली तरी 70% पुढच्या वर्षी, 30% मला कुठेतरी असं वाटतं आहे की ह्या वर्षीपासूनच करूया. पण माझं म्हणणं काय आहे की अजून थोडं म्हणजे बोलतात ना, माझी कन्सिस्टन्सी ब्लॉगिंगमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये मी स्टोरीज नाही टाकत. एकदम अँटी सोशल माणूस आहे. काय असे थोडेसे रील्स असं काहीच नाही, काहीच करत नाही मी. ते सगळ्या गोष्टी थोडेसे माझ्याकडनं होऊ दे, एक कन्सिस्टन्सी येऊ दे सगळ्या गोष्टींची. आणि सगळ्या गोष्टींची एकदा कन्सिस्टन्सी यायला लागली की मग असं मला वाटतं आहे. पण लेट्स सी, बघूया. हा कसला केक आहे का? कसला केक आहे हा? कॅरेट ऑरेंज आणि काय आणि शुगर फ्री. मेहनत. ऑरेंज आणि कॅरेट केक. ओट्स पण आहे नाही कोर्ट में जाके. तर सगळं कामं आवरून विवियानामध्ये गेलेलो. का तर ते शॉपर स्टॉपवाले बोलले की बड्डे आहे तुमचा तर तुम्हाला आम्ही गिफ्ट देतो. मी हावराटासारखं गिफ्टसाठी विवियानाला गेलेलो, फक्त आणि फक्त गिफ्टसाठी. तर त्यांचं गिफ्ट हे काय आहे? अरे ग देवा, ॲक्च्युली आहे तसे चांगलं नाही आहे असं नाही आहे. 500 रुपयाचं आहे, पण ठीक आहे, तेवढं तरी कोणीतरी दिलेल्याला महत्त्व आहे, देऊया आपण. आणि हावराटासारखं मी तिथे पेट्रोल 500 रुपयाचं हेच गेलं असेल, 70 रुपये पार्किंग. सिरीस हे ॲक्च्युली गणपती यूज होते नैवेद्याला वगैरे ठेवायला. हां, मायक्रोवेव्हला पण होतं. छान आहे. कसं आहे गिफ्ट? कसं आहे? तर आपला ट्रॅव्हलचं तर सॉर्ट झालंय. ट्रॅव्हलिंग करताना जातो असं करायचं, ते सॉर्टेड आहे आता, काही विषय नाही. तर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मी माझे थॉट्स आणि गाडी, तुम्हाला माहिती आहे का, ही पण एक थेरपी आहे अशी की आता मी म्हणजे मला असं वाटतं की आत्ता मी बड्डे सेलिब्रेट करतो आहे असं माझ्यासोबत. असं एकटा गाणी ऐकत असं एकदम शांत हळूहळू गाडी चालवायची. कितीही ट्रॅफिक असला ना तरी आजूबाजूचा माणूस असतो ना, त्याला आपण तू जा, त्याला जागा देत आपण थोडीशी हळू गाडी चालवतो. एक नंबर फिलिंग आहे माझ्या, एक नंबर. म्हणजे मला
आवाज जरा माझा असा हे होत असेल कारण सर्दी कदाचित पकडेल मला आता. पण डे मधला बेस्ट टाइम हा की शांत आरामात. व ट्रॅफिक बघ एकदम स्लो चाललो आहे, पण त्याचा तो ट्रॅफिकमधला जो स्ट्रेस असतो ना नेहमीचा, किंवा कुठेतरी जायचं आहे, कुठेतरी पोचायचं आहे, कुठेतरी पोचायचं असतं तेव्हा तो स्ट्रेस येतो. आता मला कुठेच पोचायचं नाही, एकदम शांतपणे ड्राईव्ह करत जायचं आहे, शांतपणे आपापला विचार आणि गाणी चांगले ऐकत मस्त शांत मजा येते. तुम्ही कधी काय, मला तर असं वाटतं 95% 5% मला चान्स नाही आहेत कारण मी काही पोरांना बघितलं आहे, पण 95% पोरं हे दररोज रात्री निदान अर्धा तास तरी करत असतात. त्यांच्याकडे गाडी आहे म्हणजे ज्यांना वेळ भेटला मोकळा की ते, किंवा मग सगळीकडनं आलं ना की गाडीमध्ये शांत एक अर्धा म्हणजे तो बसतो. आपण 5-10 मिनटं बसायच्या हिशोबाने, पण तो कधी 1 तास होतो तो कळत नाही. सो मस्त वाटतं. आणि मला सांगा कमेंट्समध्ये, कमेंट करा रे, सांगा मला की बाबा बरोबर आहे नाही आहे, काय चुकतंय काय नाही, शिव्या घाला मला त्यात, पण सांगा. कारण कसं आहे, समजलं की माणूस जरा अजून सुधारतो, लवकर सुधारतो. सो मला लवकर सुधारायचं, मला वेळ नाही लावायचा. प्रत्येक वर्षी ना मी काय ना काय एक गोष्ट शिकतो. म्हणजे माझ्या प्रत्येक वर्षी मी बड्डेला मी पूर्ण माझ्या वर्षाचा असा विचार करतो, काय केलं, काय झालं, काय नाही झालं, मी कुठे चुकलो, कुठे नाही चुकलो, काय झालं. या पूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये मला म्हणजे आज बड्डे आहे तर आज मी विचार करतो की बाबा या पूर्ण सगळ्या वर्षामध्ये कुठे चुकलो मी, कुठे सुधारलं पाहिजे, कुठे नाही सुधारलं पाहिजे, कुठली गोष्ट मी कमी केली पाहिजे, कुठली गोष्ट मी जास्त केली पाहिजे. तर ह्या माझ्या बड्डेचं माझं शिकवण काय माहिती आहे का, की रोमांच तू स्वतःबद्दल विचार करायला चालू कर. तू स्वतःसाठीच एक असतं ना एक स्पेस, स्वतःसाठीचा पर्सनल स्पेस आता काढायला चालू कर. त्यामध्ये कोणीही नको, कारण त्यांनी डोक्यातले विचारही क्लिअर होतात आणि कुठे काय राहत नाही, कुठे उगाच इमोशनली एक्सप्रेस होत नाही माणूस. म्हणजे मी उगाच जास्त मला इमोशन्स झाले आणि इमोशन्स होऊन मी एक्सप्रेस होतो, ते चुकीचं असतं, चुकतं तिथे. तुमचं पण होत असेल तर मला सांगा, पण तिथे माणूस चुकतो. इमोशनली कधीच एक्सप्रेस कोणासमोरही होऊ नका. एक्सप्रेस इमोशनली पण इमोशनली आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो ना, असं ते करायचं नाही. कधी पण विचारपूर्वकच सगळ्या व्यक्तींशी हे करायचं. मी हेच माझं शांतता एन्जॉय करतो आणि तुम्ही पण असेच माझे व्लॉग्स एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.